नमस्कार, माय महानगर लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे. मी प्रणव कांबळे. मी सध्या उभा आहे शिवाजी पार्क दादर येथे. चैत्यभूमी या ठिकाणी लाखो भीमसैनिक हे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी 6 डिसेंबरला चैत्यभूमी दादर येथे दाखल होतात. जर आपण पाहिलं तर लाखो भीमसैनिक आहेत या ठिकाणी, जे देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले आपल्याला पाहायला मिळते. आपण नेहमी पाहतो की गर्दी असते, लाईन असते, कोणत्या तरी गोष्टीसाठी लाईन असते, जेवणासाठी लाईन असते, अल्पोपहार मिळण्यासाठी लाईन असते, किंवा अशा मोठ्या ठिकाणी कार्यक्रमाच्या ठिकाणी पाणी मिळण्यासाठी लाईन असते. पण आपण जर पाहिलं, बाबासाहेब म्हणाले होते की जा आणि आपल्या भिंतीवर लिहा की मला या देशाची शासनकर्ती जमात आहे. बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष कसा करा असा मूलमंत्र ज्या या देशाला दिला, त्यांच्या समाजाला दिला, त्यांचे अनुयायी आज आपण पाहतोय. पुस्तकांची रांग त्यांनी इथं, जी पुस्तकं घेण्यासाठी ते आलेले असताना आपण पाहतोय. जर आपण पाहिलं तर माझ्या साईडला इथं बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांचा पुस्तकाचा स्टॉल आहे, जो महाराष्ट्राच्या शासनाचे बार्टी या संस्थेतर्फे इथं आज लावला गेलेला आहे. आणि जर आपण पाहिलं तर भर उन्हात भीम अनुयायी हे पुस्तकासाठी लाईन लावलेले आपल्याला पाहायला मिळते. आपण अनेक वेळा पाहतोय की गावखेड्यामधून आलेले असतात काही लोक, किंवा देशाच्या कानाकोपऱ्यातून आज इथं लोक जमलेले आहेत. मात्र पुस्तकासाठी लाईन हे एक म्हणजे नवल करण्यासारखं काय नाही की 6 डिसेंबरच्या बऱ्याच कार्यक्रमात बऱ्याच वर्षी आपल्याला अनेक वृद्ध दाम्पत्य असतील, विद्यार्थी असतील, की डोक्यावर पुस्तके घेऊन जातात, खांद्यावर पुस्तके घेऊन जातात, मोठ्या प्रमाणात पुस्तके घेऊन जातात. पण आपण जर पाहिलं तर काही तरुण देखील आहेत, त्याच संख्येत वृद्ध देखील आहेत, जे भर उन्हात पुस्तकांच्या लाईनसाठी उभारले आहेत. मला वाटतं आता दुपारचे मला वाटतं 3 वाजलेले आहेत आणि 3च्या सुमारास सूर्य डोक्यावर आहे. मात्र असा म्हणजे कोणतीही निराशा नाही, कारण बाबासाहेबांच्या विचारानं म्हणजे वेडा झालेला हा समाज आहे, जो पुस्तकांसाठी लाईन उभारलेला आपल्या पाहतोय. आपल्यासोबत काही भीमसैनिक देखील आहेत. एक मिनिट. आपल्यासोबत काही भीमसैनिक आहेत, ज्यांच्याकडे बार्टी या संस्थेनं दिलेले हे पुस्तकांची लिस्ट आहे. त्यांनी या कोणतं पुस्तक आपल्याला हवं आहे हे या लिस्ट मध्ये त्यांनी तिथं टिक मार्क केलेलं आहे, आणि त्यानुसार हे पुस्तक ते खरेदी करण्यासाठी लाईन त्यांनी उभा केलेला आहे. चांगदेव खैरमोडे यांचा खंड असेल, किंवा बीसी कांबळे यांचा खंड असेल, बाबासाहेबांना पूर्ण त्यांचा बाबासाहेबांनी त्यांना एक विचाराची मशाल त्यांच्या हातात दिली. बाबासाहेबांचा एक विचाराचा वारसा आहे, जो समाज चालवतो, जे अनुयायी आहेत ते चालवतात. हे एक म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे. अनेक वेळा आपण पाहतोय की जेवणासाठी लाईन लागते, अल्पोपहारासाठी लाईन लागते, मात्र पुस्तकांसाठी लाईन, जे ज्ञान साध्य करायचं आहे समाजाला, या किंवा बाबासाहेब म्हणल्याप्रमाणे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, शिकून मोठं व्हायचं आहे कुठंतरी, बाबासाहेबांनी एक विचार दिलेले आहे त्या समाजाला, जो समाज हजारो वर्षांपासून म्हणजे उपेक्षित होता. गावकुसा बाहेरचा समाज बाबासाहेबांच्या संविधानानंतर किंवा स्वातंत्र्यानंतर जो मेनस्ट्रीम मध्ये आला आणि प्रगती करू लागला, ते फक्त या पुस्तकांमुळे. बाबासाहेबांना देखील पुस्तकांची खूप आवड होती, आणि बाबासाहेबांच्या विचारांवरच हा चालणारा समाज आहे. त्या जर आपण पाहिलं तर प्रत्येक व्यक्तीच्या हातात ही पुस्तकांची लिस्ट आपल्याला पाहायला मिळते. साहेब, कुठून आला तुम्ही? मी ठाण्यावरून आलो. अच्छा, काय कोणती लिस्ट घेतली? हे भारताचे संविधान आहे, नंतर बाबासाहेब आंबेडकरांचे खंड आहे, त्यांचे खंड. बाकी म्हणजे लिस्ट मध्ये अजून बुद्ध की कालमास, आता हिंदू स्त्रियांची उन्नती व्हावं, असं जी मला माझ्याकडे जे पुस्तकं नाहीत ते मी घेतोय. किती कलेक्शन आहे तुमच्याकडे? एक 20 ते 25 पुस्तकं आतापर्यंत घेतलेली आहेत. म्हणजे उशिराने मला कळलं इकडे याच्यात. तुम्ही कुठून आला? मी पनवेलवरून आलो आहे. किती पुस्तक घेणार आहे? मला आता सध्या 4 पुस्तकांची आवश्यकता आहे. एक आहे त्याच्यामधलं अस्पृश्य मूळचे कोण, त्यानंतर प्रॉब्लेम ऑफ रुपीज आणि त्यावरचे सोल्युशन्स, आणि त्यानंतर मग बुद्ध आणि कार्ल मार्क्स, आणि हिंदू स्त्रियांची उन्नती व अवनती. ओके. पुस्तकांचं ऑलरेडी कलेक्शन आहे. आपल्यासोबत आणखीन काही भीमसैनिक आहेत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत. काही
जे काही जे आहेत ते ज्येष्ठ भीमसैनिक आहेत, हे ज्येष्ठ अनुयायी आहेत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत. काका कुठून आलाय तुम्ही? अमरावतीवरून. पुस्तकांच्या लाईन मध्ये उभा राहिलाय तुम्ही भर उन्हात. किती पुस्तके घेणार आहे आज? आम्ही याच्यातली चार पुस्तके घेणार. कोणती कोणती? एक संविधान हा. आणि जनता तिन्ही भाग. तुम्ही कुठून आलाय? आम्ही बदलापूरवरून आलो. किती पुस्तकं आज घेऊन जाणार चैत्यभूमीवरून? हे आता ह्या रांगेत 5 पुस्तकं मिळतात. हा. अजून तिकडे वेगळ्या स्टॉल मध्ये घेणारच आहोत. स्टॉलमध्ये वेगळी पुस्तकं. हा, पण आता हे दारटीचे कमी किमतीत मिळतात म्हणून ते घ्यायचे आहे. कुठून आलाय? मी इथून मुंबईहून आलोय. मागच्या मला- वर्षी किती पुस्तकं घेणार आहात? मी संविधानाची 5 पुस्तकं घेणार आहे आणि जनताचे 3 खंड घेणार आहेत. परत जाती निर्मूलन. दरवर्षी घेताय पुस्तकं? हो, दरवर्षी. जर आपण पाहिलं तर काही भीमसैनिकांनी पुस्तकं घेतलेली आहेत. हे विचारांचे शिजोर आहे. पुस्तकं म्हणजे माणसाला ज्ञान देत असते. बाबासाहेबांनी सांगितलेल्या विचारांवर आज चालणारा समाज आहे. दरवर्षी 6 डिसेंबरला मोठ्या उत्साहानं हा समाज बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतो आणि जवळजवळ पिशव्या भरून ही पुस्तक घेऊन जात आहेत. जर आपण पाहिलं तर पुस्तकांचा गट्टा किंवा ही पुस्तकं आहेत. पूर्ण सर्व बॅगाच्या बॅगा या पुस्तकाने भरलेल्या आपल्याला पाहायला मिळते. अनेक वेळा असं म्हटलं जातंय की काही स्थानिकचे मुंबईकर असतील किंवा त्यांना 6 डिसेंबरच्या निमित्त या भागात ट्रॅफिकची समस्या असेल किंवा वेगवेगळ्या समस्या ह्या 1-2 दिवसासाठी जाणवतात. मात्र हा समाज पुस्तकं घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रवास करतो. मुंबईसाठी पुस्तकं घेतो, विचारांचे शिबिरे घेतो आणि ती पुस्तकं घेतो. आणि हे एका वर्षासाठी नाही, दरवर्षी पुस्तकांचं कलेक्शन करणारा हा समाज आहे. हा समाज बाबासाहेबांच्या विचारांवर चालणारा समाज आहे. यामध्ये तुम्हाला काय वाटतं ते देखील आम्हाला कळवा आणि माय महानगरला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरामॅन अवधेश मी प्रणव कांबळे, मुंबई.